तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंत्य अवसान. महाराज, या जगामध्ये देवाकडे माणसानं जावं याच्यासाठी जन्म आहे. माणूस जातोय संसारामध्ये. खरं सांगा, संसारात दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे का सुख आहे? आमच्या इथं जर एखाद्याचं भांडण झालं ना, ते मसरवट्यात जायला निघतो, तरी त्याची बायको मागणं म्हणते, कुठं निघालाय? ते म्हणतो, निघालाय मारायला. ती म्हणते, येताना राग घेऊन या. ते म्हणतं, तुला कोणी सांगितलं मी माघारी यायचंय? म्हणले, आमच्या आईनं मला सांगितलंय, नवरान कुत्र किती बी लांब नेऊन सोड, संध्याकाळी गिळाय घरी असतं. हे संसारातलं सुख. आपलं संसारातलं सुख काय खरं आहे? महाराज, संसारात खरंच सुख नाही. ज्या पोरांवरती प्रेम करतो ना, त्याच पोरांकडून अपमान सहन करावा लागतो माणसाला. ज्या असणाऱ्या धनावरती प्रेम करतो, तेच धन माणसाचं काढून घेतलं जातं. ज्या पैशावरती प्रेम केलं जातं, त्याच पैशामुळे नाती तुटली जातात. ज्या असणाऱ्या घरादारावरती प्रेम केलं जातं, त्याच घरातून हाकलून बाहेर काढतात. हे संसारातलं प्रेम आहे. संसारामध्ये सुख नाही, पण माणसाला जास्त गोडी संसाराची का देवाची? देवाची, संसाराची. पण कधी लागल कुणास ठाऊक देवाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. धनाचा लोभ सोडून दे, धरी सन्मार्ग नेकीचा. धरी सन्मार्ग नेकीचा. जपुनी तू चाल रे वेड्या, तुटेल ही दूर पतंगाची. सगळ्या साधू संतांनी देवाकडे प्रवास केला, देव मिळवण्यासाठी धडपड केली. माणूस संसारासाठी धडपडतो म्हणून दुःखाला कारणीभूत ठरतो. माऊलींना विचारलं, माऊली, तुम्हाला देवाकडे जायचंय का संसार करायचंय? स्वर धरत जा. माऊलींना विचारलं, तुम्हाला कुठे जायचंय? माऊली म्हणले, मी संसार केला तर जगाचा संसार करीन, आणि केलं तर देवाकडे जाईल. तू विटेवरी सकये पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावडे सुंदरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली गंगेते गेली, डोळा पाहिली वरुणी विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तू विठेवरी सकये पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. माऊलीनं काय म्हटलं? देवाला बोलवलं. देवाला म्हटले, मला तू तुझ्यावरती प्रेम करायला मजबूर कर. एवढं प्रेम करू दे की तू अंबाबाई सच्चिदानंद आहे, तिची जर कृपा झाली ना, या जगात दुसरी कोणती कृपा करण्याची गरज नाही. माऊलीने देव मागितला,
तुकोबरायांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे? तुकोबराय म्हणले मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तर हे पाय पांडुरंगा, एक तर संताचा संग दे नाहीतर तुझे पाय दे. आणि आपण मागतो देवा तेवढं माझं पोरग शिकलंय तेवढं त्याला चिटक्यू त्या डिपीव नेऊ. काय मागून मागताय? अरे मागलं तरी काय पाहिजे? देवाला देव मागितला पाहिजे, पण देवाला देवाचं मागितल्याशिवाय माणूस राहत नाही, म्हणून दुःख मिळतं. अरे देवाचं नामस्मरण देवाला मागा. देवाला म्हणावं देवा तुझं हे भजन चाललेलं ना, जोपर्यंत हा जीव आहे ना तोपर्यंत हे भजन बंद पडू देऊ नको, एवढाच माझ्यावरती उपकार कर. आयुष्यात काय मागायची गरज आहे को? नामस्मरण घडो संतांचं मागम, नामस्मरण घडो संतांचं मागम, नामस्मरण घडो संतांचं मागम, नामस्मरण घडो संतांचं मागम. वंगाची भ्रम नको देवा, वंगाची भ्रम नको देवा, देवा संत समागम संत समागम. वंगाची भ्रम नको देवा, वंगाची भ्रम नको देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. माणसानं देवाकडे जाण्याचा विचार करावा का संसाराकडे जाण्याचा लय विचार करावा? माणूस देवाकडे जाण्याचा विचार करतो, पण कधी मरायला लागल्यावर म्हणतो. आणि तेव्हा नाही, सुखात असतो तेव्हा म्हणतो का देवाला मला नी? मरायची गत आली ना मग त्यालाच त्या घरामध्ये खाटेवरती पाडलेला असतो, झोपवलेला असतो, त्याला कोण उचलत पण नाही, त्याला उठायचं असतं. ज्यावेळेस त्याला लेकरांना हाक मारलेली असते त्यावेळेस लेकर त्याचं ऐकून घेत नाहीत. पोरांना पाणी मागितलेलं असतं, पोरं पाणी देत नाहीत. उठून त्याला बाथरूमला जायचं असतं तेव्हा त्याला उठून चालता येत नाही, पोरं त्याला साथ देत नाही. त्यावेळी म्हणतो काय, देवा मला वर निघड्या. मेलेलं बरं कधी म्हणतं? चांगला असतं तोवर कधी म्हणत. चांगला असतो तोपर्यंत पोरांना बोलवेल, पाहुण्या रावळ्याला बोलवेल, रविवार बघून त्याला पार्ट्या घालल, मात्र तो देवाला कधी बोलवणार नाही. माणसानं जावं गड्या. खरं सांगतो, भजन असतं तिथं यावंच, भजन असतं तिथं यावंच. काकडा असतो तिथं यावंच, काकडा असतो तिथं यावंच. आता नवीन ट्रेंड आलाय बरं, आता त्याच ट्रेंड मध्ये बोलतो. भजन असतं तिथं यावंच लागतं. हरिपाठ असतो तिथं यावंच लागतंय, कीर्तन असतंय तिथं यावंच लागतंय, आणि वारी असतंय तिथं यावंच लागतंय. घरा पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. माणसानं जर पंढरीची वारी ज्याच्या घरामध्ये असेल त्यानं काशीला जायचं नाही, कुठं जायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त पंढरीची वारी अखंड चालू ठेवा, आणिक न करी तीर्थव्रत. का तर व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. मुखामध्ये नामस्मरण जर केलं तर खरं सांगतो तुम्ही घरात बसल्या बसल्या सुद्धा पंढरीची वारी करू शकता बरं का. ज्याला जाणं शक्य नसेल या वारीला, कुणाचे आई वडील आजारी असतील, त्यांची सेवा करायची असेल, आहे का तुमच्याकडे आई वडिलांची सेवा करणारा पोरगा? सेवेसाठी मी वारीला जाणार नाही असं आहे? नाही ना, आमच्याकडे सुद्धा कोणीच नाही. हा, ते लेकरू आजारी असल्यावर, शेतातले कामं राहिल्यावर ते वारी चुकवतं. पण खरं सांगतो, ज्याची चुकल त्याला साधा सोपा उपाय सांगतो गड्या. तुम्हाला पंढरीची वारी घडवून देतो. घरात बसल्यावर, घरी बसल्या पंढरीची वारी जर करायची असेल, घरातनं उठला की पाय टाकला की राम म्हणायचं. काय म्हणायचं? पाय टाकला की राम म्हणायचं. चालायला लागला की राम 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 म्हणायचं. आणि राम म्हणलं
की पुण्य प्राप्त होतं. आणि राम म्हणत म्हणत वाट चालली की ते तीर्थासमान असते बरं का, तीर्थयात्रे समान असते. मी म्हणत नाही, राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. त्या यज्ञाचं पुण्य, वारीचं पुण्य एका झटक्यात मिळतं घरात, फक्त नामस्मरण केलं तर. पण माणसं वारीला जायलाच नको म्हणतात गड्या. इथं कोण कोण वारीला जाणार आहे? नका करू, कारण जाणारा सांगत नसतो, जाणारा सांगत नसतो. हा, आणि पंढरीची वारी एकदा तरी करावी. किती? एकदा तरी जीवनात पंढरीची वारी करावी, नाहीतर चुकली या वर्म फेरा पडे. काय होतं? वर्म चुकतं जीवनाचं आणि परत फेरा पडतो. अरे या जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवण्यासाठी, या जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवण्यासाठी या जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवण्यासाठी एक वारी पंढरीची करा. सगळ्या वाऱ्या चुकवण्याचं सामर्थ्य पंढरीच्या वारीमध्ये. माणसानं पंढरीची वारी चालावं, जावं, पण तिकडं माणसं जाण्याची धडपड नाही. पैसा कमवण्यात, माणसं तोडण्यातच का? आता जोडणार कोण राहिलंच नाही, सगळी तोडायलाच लागले. म्हणून माणसानं संसाराकडे वाटचाल न करता पंढरीच्या पांडुरंगाकडे गेलं पाहिजे. का तर सार असणारा भगवान परमात्मा आहे. तुमच्याकडं सूप आहे का? सूप चायनीजचं नव्ह तुमच्या. ते सुपात धान्य घेतल्यानंतर, आता सुपाचा जमाना वहिनी निघून गेला. खरं सांगतो, त्या सुपाचा जमाना निघून गेला ना. आता आल्या चाळणी. करायला चाळणी आल्या. आता चाळणी पण निघून जाणार आणि सुना तसंच बरडून घालणार. खरं त्यांना काही नको. त्या डायरेक्ट त्या असणाऱ्या नवरदेवाला सांगतात, होय व किराणा दुकानात चालला ना, ज्यातात खडं नाही, माती नाही, नीट करावं लागत नाही, तसला गहू म्हणतात का नाही. आणि आणलं त्यांनी तसं, त्यात किड असू द्या काय असू द्या, त्या तशा दळून घालते त्या. म्हणला तुम्ही तर काय अनुभव सांगता काय? पण खरं सांगतो, जमाना बदलत चाललेला आहे. पण खरं सांगतो, तो गहू पाकडला तर गावातली घाण आत राहते का बाहेर जाते? हो, गावातली घाण फलकट असणारी सगळी बाहेर पडते आणि सार असणारा गहू आत राहतो. तसं ह्याचं सुद्धा सूप करायचं. काय करायचं? याचं सूप करायचं आणि फलकट असणारं बाहेर टाकायचं आणि सार असणारं आत ठेवायचं. आणि सार आपल्यात राहतं. एखादी नुसतं सांगून बघा, सांगून एखादी पशी तुमची चांगली हितगोजीची गोष्ट, ती म्हणते कुणाला सांगू नको बरं का. ती त्याच्या घरी जाते, ह्याच्या घरी जाते, म्हणते तुला म्हणून सांगते बरं का. आणि अख्ख्या गावाला येडा आणते. असलं आपल्यात राहतच नाही काय पोटात. म्हणून माणसानं साधूच अंतकरण ठेवावं. जगानं त्रास दिला माझ्या माऊलीला, माऊलीने जगापुढे त्रास मांडला नाही, उलट त्या जगाला असणारं वरदान दिलं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. महाराज, आपण साधूचं अंतकरण करू शकत नाही, पण साधू या जगात सार जाणतो. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे होता दे उडाय. सार असणारा भगवान परमात्मा आहे, त्याचं नामस्मरण आहे. मग सार असणारा भगवान परमात्मा काढायचं, त्याची काय पद्धत आहे का हो? आता खरं सांगा, मुक्ता त्या कुठे गेला? ही नंदात्या. सगळ्यांकडं इथं गुरं आहेत ना, गुरं. दूध काढल्यानंतर दुधामध्ये दही असतं का? दही नसतं का? असतं, पण त्यात दिसत नाही. दह्यात ताक असतं का? पण ताक आधी दिसत नाही. ताकात लोणी असतं का? घुसळता का नाही? काय इथंच खाता? हा, ते घुसळण मी बंद झाला, आता मिक्सर आला, डुर्र केलं की लगेच वर येते. पण ते घुसळण करायचं. मग घुसळल्यानंतर ताकावरती काय येतं? लोणी येतं. लोण्यात काय येतं परत? पण त्याला काय करावं लागतं? उष्णता करावं लागते. उष्णता म्हणजे त्याला तापमान द्यावं लागतं, त्यावेळी त्यातून तूप निघतं. याला काय म्हणायची ही प्रक्रिया? त्याचं नाव पूर्वीच्या बाया सांगतील बरं का, महिला. काय नाव त्याचं? काय म्हणतात त्याला? काय करणं? अय, करता का नाही का? असंच खाल्लंय जीवनभर. त्याचं नाव मंथन आहे. काय म्हणतात त्याला? मंथन. काय म्हणतात त्याला? आणि आपल्या भाषेत घुसळण. काय म्हणायचं त्याला?
घुसळण, तसं हा सार असणारा भगवान परमात्मा बाहेर येण्यासाठी, त्याचं ज्ञान होण्यासाठी काय करावं लागतं? मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, नवनीता तैसे गे अनंता, मंथुनी 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 नवनीता तैसे गे अनंता, माया व्यर्थ करता सांडी मार्ग, 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 हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, मंथन करायचं, मग बाहेर काय येतो? तूप रूपी असणारा भगवान परमात्मा येतो. मग आपण सुद्धा एक दह्याचा दुधाचा लोटा म्हटलं तरी चालेल, आपण सुद्धा नामाचं मंथन करायचं. नामाचं मंथन केलं का नाही, त्याचं ताक तयार होतं, म्हणजे अंतकरण मऊ होतं, आणि त्याच्यातून त्या असणारा लोण्याचा गोळा बाहेर येतो. कडक माणसावरती काहीच परिणाम होत. दगडाच्या काळजावर कितीही प्रेम करा, ते तुम्हाला दुःखच देणार. दगडाच्या काळजावर कितीही प्रेम करा, ते दुःखच देणार. मात्र मृदू असणाऱ्या अंतकरणावरती, हळवे असणाऱ्या अंतकरणावरती तुम्ही दुःखाचा जरी वर्षाव केला तरी ती तुम्हाला सुखच देणार. हे ते असणाऱ्या अंतकरणाचं तत्व आहे. पण खरं सांगा, ते मंथन केल्यानंतर असणारा भगवान परमात्मा रूपी असणारा तो आत्मा आपला तुम्हाला दिसेल, आणि त्या दिवशी खरं असणारा सार भगवान परमात्मा कळेल. आणि याचं ज्ञान सार असार विचार करा उठाउठी, हे विचार उठाउठी करायचा. आणि काय करायचं? नामधरा कंठी विठोबाचे. नाम कंठातच का धरायचं? तरी या असणाऱ्या सगळ्या जीवांमध्ये माणसाला फक्त बोलता येतं. काय करता येतं? माणसाला बोलता येतं, तरी सुद्धा माणूस नीट बोलला तर त्यो, काही माणसं कपड्यात दिसतात अशी कडक, बरं का, चांगला गंध लावलेला असतो, चांगला एकदम गोड दिसतो, फक्त तो बोलला की भांडणच लावतो. अशी काही काही माणसं असतात. पण खरं सांगतो, दिसण्यावर जायचं नसतं. टिळा टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी ओंगळ पोटासाठी. माणसाचं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, आणि ते शुद्ध करण्यासाठी त्याचं चिंतन करावं लागतं. तयाच्या चिंतने निरसेल संकट. महाराज, संकट निरस्त म्हणजे काय होतो? आपल्या जीवनातलं दुःख जातं ना दुःख. बरं खरं सांगा, इथं कोण कोण सुखी आहे? सुखी एकाला बी सुख नाही. बरं दुःखी कोण आहे? दुःखी सगळेच दुःखी आहेत ना. आता तात्पुरतं सुख असेल, पण सुखापाठोपाठ कुठंतरी परत दुःख येणारच आहे. म्हणून लय माणसानं हुरळून जायचं नाही. लय पैसा आला, लय ताटकपणा दाखवायचा नाही, लय रुबाब दाखवायचा नाही. का? हे बदलणारं चक्र असतं. एक पाऊल आज पुढं असेल तर दुसरा पाय परत थोड्या वेळाने पुढं येणार आहे. गड्या, सूर्य डोंगराच्या आड गेला की उद्या तो सकाळी उगवणार आहे. उगवणाऱ्याला मावळणाऱ्याला गर्व झाला नाही. आपण किस खेत की मुली हो, आपल्याला फार गर्व झाला. माझ्याकडे एवढी जमीन आहे, माझ्याकडे एवढी जागा आहे, माझ्याकडे इकडं बंगला आहे, तिकडं फ्लॅट आहे, एवढा पैसा आहे, एवढ्या गाड्या आहेत. अरे काय त्याचं कामाचं आहे? महाराज, हे सगळं इथून ठेवून जायचंय. फक्त जीवनामध्ये नाव आणि नाव फक्त देवाच आपल्या बरोबर येणार आहे. कोणतं? तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. महाराज, कुणावरती संकट आलं होतं? सगळ्या संतांवरती संकट आलं. आपण तर संत नव्हत ना. मग आपल्यावर संकट आले, आपण काय दुःख म्हणायची गरज आहे?
आपण कुणाचा बाण नीट ठेवला नाही, आपण कुणाला नीट बोललो नाही, आपण एकामेकाची जिरवल्याशिवाय राहिलो नाही. खरंय खोट आहे? एकामेकामधलं प्रेम कमी करत आलो आणि आपण म्हणतो आम्हाला दुःख काय येते. खरं सांगा, दुःखाचंच झाडाला जर पाणी घालत असाल तर सुखाची अपेक्षा तरी कसं कराल? आयुष्यात आनंद वाटायला शिका, आनंद द्यायला शिका. आजपर्यंत दिला असेल इतरांना त्रास, आजपर्यंत बघितलं असेल लोकांचं वाटोळ होतं ना, आनंद वाटला असेल अंतकरणाला. मात्र खरं सांगतो, आजपासून तो शेजारी माणूस आहे ना, त्याला सुखात बघायला चालू करा. देव तुम्हाला सुखात ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य तुमच्या अंतकरणात आहे. पण तुम्ही लोकाला देता तरी काय? दुःखाने दुःखच ना. वाटायला शिका आनंद, आनंदी जीवन होल्याशिवाय राहत नाही का? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. वाजणारा पावा असतो ना, त्या पाव्याला माहित नसतो काय गोड वाजते, पण लोकांना आनंद देण्याची क्षमता त्या पाव्यात असते. तसं आपण सुद्धा कधीतरी पावा व्हावा आणि जगाला आनंद द्यावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. अरे त्या फुलाला माहित नसतं आपल्याकडे किती सुगंध आहे, मात्र जगाला आनंदित करण्याचं सामर्थ्य ते असणाऱ्या फुलामध्ये असतं. आपलं अंतःकरण सुद्धा कधीतरी फुलासारखं दरवळलं पाहिजे. जो आपल्या जवळ येईल त्याला सुखाचा वर्षाव झाला पाहिजे. असं जीवन केलं तर भगवान परमात्मा जवळ यायला काही वेळ लागत नाही का? अरे एखादा वाईट माणूस आहे कळाला तर लोक त्याच्या जवळ सुद्धा जात नाहीत, आणि देव कसा जवळ येईल? म्हणून आपलं अंतःकरण स्वच्छ करा. तयाचं चिंतन होतं, त्याच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. भवसागर तरण्याचं सामर्थ्य फक्त नामस्मरणात आहे. कोणत्या? विठोबा रखुम. माणसाने एवढं नाम मोठं केलं पाहिजे की भगवान परमात्मा आपल्या जवळ आला पाहिजे. कसं? तुका म्हणे कोटी कोळेती पुणेत भावेगा तागीत विठोबाचे. विठोबाचं भजन भावपूर्ण अंतकरणानं गायलं की त्याच्या आयुष्यातली संकट सगळी नाहीशी होतात. अशा काहीशा अर्थाचा अभंग आज निवडला होता. वैकुंठवासी ज्योतिबा शंकर जठार यांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. तात्यांचा आयुष्याचा प्रवास सांगायचं म्हटलं तर तात्या या ठिकाणी येताना, अगोदर ते गावात राहत होते, आपल्या या रोडच्या कडेलाच राहत होते. तिथून इथं आल्यानंतर इथं 1 एकराची खरेदी केली. बरोबर आहे ना? 1 एकराची खरेदी केली. त्यामध्ये असणारा हा प्रपंच थाटला तात्यांनी. त्यांच्या असणाऱ्या पायावरती पाय देऊन प्रपंच करणारी साथीदार त्यांना भेटली. आणि खरं सांगतो, आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत तिनं तात्यांना साथ दिली. त्या म्हातारीला मी बघितलंय, तात्यांना स्वतः चहा पिता येत नव्हता. त्या म्हातारीने कधी स्वतः आधी चहा पिली नाही. आधी तात्यांना चहा पाजला, मग स्वतःने चहा पिला. तात्यांना जेवण भरवल्याशिवाय, अरे आई आज लेकरांना ती असणार घास भरवत नाही, पत्नीनं स्वतः ते असणार जेवण भरवावं आणि मग कुठंतरी पोटाला घास खावा. एवढं संघर्ष, एवढा सामर्थ्यवान प्रवास या जगात कुठंच नाही गड्या. त्या असणाऱ्या मातेनं 3 मुलं, 1 मुलगीचा प्रपंच सांभाळ केला, एवढा प्रपंच वाढवला. खरं सांगतो, तात्यांनी सुरुवात केली आयुष्याची ती म्हणजे असणाऱ्या परिवारात राहताना सुरुवात
व्यवसायाचे म्हणजे मुकादमकीचा व्यवसाय केला. मुकादम होते ते असणाऱ्या कारखान्याचे. अगदी लोकांना समजावून घेणे, त्यांना कामाला लावणे, त्यांचा उदरनिर्वाह करणं हे तात्यांनी केलं. खताच्या गाड्या काय व्हायल्या. महाराज आमच्या नात्यापुत्यात एक ओ ठेवलं नाही. सगळ्यांचं खत एकच गाडी यायची. एक यायची ती कर्जाची. पिपरीचं आप्पा होतं बघा, आठवते का तुम्हाला? आप्पाईचं शाडू घेऊन आणि म्हातारी यायचं खताची गाडी भरायला. एवढा संघर्षमय प्रवास केला. 3 मुलं जोपासली. एका मुलीचं लग्न लावून दिलं. महाराज आज 3ही मुलं बघितलं तर सांप्रदायिक आहेत. आज त्यांना देवाची गोडी आहे, भजनाची गोडी आहे. आज एक यशस्वी कुटुंब म्हटलं तरी चालेल, ज्यांनी शिक्षण, परमार्थ आणि संघर्ष या सगळ्याचा समन्वय ठेवलेलं हे जटार परिवार. तात्यांचा एकुलता म्हणजे एकच मुलगा नोकरीला लागला. 2 मुलं शेती करतात. मात्र शेती ही इतकी जोमानं करतात. आज खरं सांगतो, दूधवाल्याला माहित आहे दूधवाल्याची काय अवस्था आहे. पण आज दादांनी मोठा बंगला इथं बांधला. आता वास्तू शांती आहे त्याची. खरं सांगतो, एवढं सामर्थ्यवान प्रवास ते घडवून दिला माझ्या तात्यांनी. या 3ही लेकरांना चांगलं संस्कार दिलं. आज आमचं सदाभाऊ असतील, मामा तुम्ही आजपर्यंत तुम्ही तिकडे ते असणारे नातेपुते येता. खरं सांगतो, ज्यांच्या तात्यांच्या ओळखी होता ना, त्यांच्या घरात तुम्हाला प्रवेश भेटतो. ते तात्यांनी जोडलेले संबंध आहेत. एवढा त्याग, एवढा असणारा सामर्थ्यवान प्रवास तात्याचा आहे. तात्यांनी हा प्रवास वाढवला. पण खरं सांगतो, गेल्या वर्षी या परिवारामध्ये ज्योतिबा नावाची ज्योत या परिवाराला प्रकाश देत होती. मात्र काळाचं वारं आलं आणि ती ज्योत गेल्या वर्षी मालवली गड्या. आज नातवंडला आजोबा राहिला नाही, पोरांना बाप राहिला नाही, भावाला भाऊ राहिला नाही. महाराज जोडीदार सक्का कुणाकुणाचा गेला असेल, त्या वयाची माणसं कमी आहेत. पण खरं सांगतो, माणसाच्या आयुष्यात एखादा मित्र जाण्याचं दुःख खऱ्या मित्राला कळतं. असा असणारा तात्यांचा प्रवास आहे. गेल्या वर्षी त्यांना जावं लागतं आणि प्रत्येकाला जावं लागणार आहे. तात्या जिथं असतील तिथं त्या असणाऱ्या पोरांवरती आविष्कार करत असतील, आशीर्वाद देत असतील. त्याचं कारण असं आहे साहेब, ज्या पोरांनी आयुष्यभर बापाला जपलं ना, त्या पोराला देवाचा आशीर्वाद घेण्याची गरजच नाही. बापच एवढा कृपा त्याच्यावरती करतो. 33 कोटी देव आणि एका बापाचा आशीर्वाद त्याची बराबरी कोणी करू शकत नाही. आज नात सून असलेली आमची राणीताईनं त्यांची सेवा करावी. सुना असतील, सुनांनी सेवा करावी. नातवंड परतवंड त्यांनी पाणी आणून द्यावं. सेवा केली सगळ्यांनी. आता 3ही सुना असतील, त्याचबरोबर 3ही भाऊ असतील, त्याचबरोबर ही नातवंड हा परिवार आज दुःखामध्ये घडतोय, रडतोय. पण खरं सांगतो, मावळलेला सूर्य उद्या सकाळी दिसतो. मात्र डोंगरा आड गेलेला बाप, आजोबा, मामा, भाऊ कधी दिसत नसतो गड्या. म्हणून माणसानं जोपर्यंत माणसं जिवंत असतात तोपर्यंत जगलं पाहिजेत, त्यांना जगवलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. कारण जोपर्यंत बाप असतो ना, जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत कोणाची टाप नाही वाकड्या नजरेनं बघण्याची. मात्र एकदा का बाप निघून गेला ना, आयुष्यात खरं सांगतो कुठलाच आशीर्वाद काम करत नाही. आणि ज्या पोरांनी बापाला सांभाळलं नाही ना, त्यानं गोट्यात ठेवला, त्याला त्रास दिला. खरं सांगतो 33 कोटी देव जरी त्याच्या प्रगतीला लागले ना बाबा, तरी खरं सांगतो त्याची प्रगती कधी होणार नाही. का? त्याला प्रमाण आहे, आहा कटा त्याची करती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि ज्यांनी सांभाळला, ज्यानं त्याच्यावरती प्रेम केलं, ज्यानं आपला जीव ओतला बापावरती, नामा मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. भगवान परमात्मा या असणाऱ्या परिवाराला खरंच सुखा समाधानाने ठेवल. पण खरं सांगतो, आज नातवंड कितीही लांबून येऊ द्या, त्या नातवंडाला त्या असणाऱ्या कोपरीच्या केशातून काढून देणारी आता 10ची नोट नाही भैया. खरं सांगतो, नडी अडचणीला असणारा तो प्रेमाचा हात तुमच्या असणाऱ्या खांद्यावरती कधी फिरणार नाही. तुमच्या असणाऱ्या दुःखामध्ये तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसणारे आजोबा आता नाहीत. तुम्हाला समजून सांगणारे, पोरे नान सुखानं नान, चांगला प्रपंच करून दाखव असं म्हणणारा बाप
आज या जगामध्ये नाही राहिला. आज नंदताई कधीही तुम्ही या. आणि माझं बालपण याच असणाऱ्या परिवारामध्ये गेले. 2-4 मिनिटं उशीर होऊ दे गड्या, पण खरं सांगतो याच घरामध्ये वाढलोय मी. या असणाऱ्या फाट्याचा इथनं फाटा चालला होता, या फाट्यामध्ये स्वतः मी खोरं घेऊन ते असणारा फाटा तासायचं काम केले. पण भाग्य तात्यांची माझ्यावरती असणारी बरं का कृपा असेल, त्यांचा आशीर्वाद काय असेल, कारण मी आलो की तात्यांचं दर्शन घ्यायचो. आणि तात्यांचा जो आशीर्वाद आहे ना तुम्हाला मिळाला, आणि तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला मला कीर्तन करण्याचं भाग्य लाभलं. याच्यासारखं या जगात पुण्य कोणतंच नसेल मला वाटतंय. तात्यांबरोबर असणारं काम करायचो आम्ही, तो फाटात असायचो मी. आमचे वडील पण इथं आलेत. पण खरं सांगतो, आज खरं सांगतो कृतकृत्य झालो. आणि गेलेला जीव असतो ना, त्या जीवाचं पुण्य असावं लागतं. त्या दिवशी कीर्तन घडतं. सहज नाही कीर्तन घडत, त्यानं कुठेतरी चांगलं काम केलेलं असावं लागतं. पण खरं सांगतो, त्या नंदा त्या आता तुम्ही प्रत्येक असणाऱ्या सणाला याल, तुम्ही भाऊबीजेला याल, तुम्ही असणाऱ्या दिवाळीला याल. आता आता तुम्हाला ती असणारे वडिलांचं छत्र दिसणार नाही गड्या. आता कितीही रडला तरी आता बाप नावाचं छत्र तुम्हाला बघायला भेटणार नाही. तुमचं लग्न होताना तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये म्हणून काल इकाल केलं, काळीज असं पिळवून ठेवलं, कर्ज काढलं, नवे लोकांकडे घाण राहिला बाप. आणि तुमचं असणार प्रपंच चांगलं व्हावं म्हणून स्वतःची जमीन गहाण ठेवणारा बाप. पण माणसं बापाला विसरली. बापाला विसरू नका गड्या, कारण अख्ख्या आयुष्यात बाप कधी तुम्हाला विसरला नाही, तुम्हाला एक घास टाकून कधी खाल्ला नाही. आणि खरं सांगतो पोरांनो, जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत तृप्तीची ढेकर आहे. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत तृप्तीची ढेकर आहे. एकदा बाप गेला ना, पंच पक्वान खा गड्या, अर्ध पोट कुठेतरी रिकाम दिसेल. म्हणून बाप असेपर्यंत बापाला जपा. आणि हे सांगण्यासारखं नाही, पण खरं सांगतो पोरांना आई वडिलांची किंमत राहिली नाही. पैसा पाणी बंगला गाड्या सगळं भेटतंय, पण परत आयुष्यात आई बाप कधी भेटत नाही का. तुझ मिळेल बंगला माडी, शेती बाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही याची जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला लवसी भीक मागाया. 7 पोरांचे बाप सुद्धा मी असे बघितलेत, त्याला पैसे दे रे. अरे काय त्या पोरांच्या जीवनात अर्थ आहे, ज्यानं आपल्या असणाऱ्या 7 पोराकडे न मागता दुसऱ्याला भीक मागावी. आई बाप जिवंत असता नाही तू केली सेवा, अनमेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. जो बाप त्रासात गेला ना, त्याच्या पुढे कितीही चांगले असणारे पंचपक्वान मांडा, ते म्हणतं काय उपयोग नाही. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी नंतर तू जेवाया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुम्ही साधू व्हा, संत व्हा, कलेक्टर व्हा, वकील व्हा, नवे जगात सगळा मोठा माणूस झाला ना, तर सुद्धा आई वडिलापेक्षा मोठा कधी होऊ शकत नाही. आणि कितीही पैसा मिळू द्या, बाप आणि आई असल्याशिवाय तो मोठा माणूस होऊ शकत नाही. कारण ज्याचे आई वडील जातात ना, जगातला सगळ्यात भिकारी का स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. म्हणून आपल्या आई वडिलांवरती प्रेम करा गड्या. झालंय आपले कीर्तन. बरोबर 12:15 वाजलेत आणि माणसानं नियमच पाळावा, 10 ते 12. आणि कसं आहे माहिती आहे का, माणसाला उशीर होतो, पण इथं जर तुम्हाला उशीर झाला थोडाफार, तर तिकडं जाताना सुद्धा थोडाफार कुठं होईल. कारण इथं नामस्मरण घडतंय,
आता तुम्ही बघायला गेला मोबाईल काढा, इंस्टा काढा, फेसबुक काढा, तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला चांगलं काय घावणार नाही. सगळं काय बघायला भेटतंय ते वाईट भेटतंय. चांगलं एवढंच क्षेत्र राहिले त्याचं नाव कीर्तन आहे. म्हणून इथं थोडाफार वेळ देत जाऊ द्या, कारण त्या इंस्टाच्या रील्स स्क्रोल करत करत 2 तास गेलेलं माणसाला कळत नाहीत, मात्र कीर्तनात बसल्यावर 2 मिनिटं त्याला दम निघत नाही. ही शोकांतिक आहे. पण असू द्या गड्या, झालंय आपले कीर्तन. आता माऊलीचं ज्ञानोबरायांचं भजन होईल, त्यानंतर तुकोबरायचं भजन होईल, त्यानंतर आरती होईल, त्यानंतर महाप्रसाद होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आज वैकुंठवासी तात्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आमचे मृदंगरत्न, मृदंग अलंकार, मृदंग सिंधू आमचे विशालजी महाराज जाधव, त्याचबरोबर सिंतवादक असणारे आमचे दीपक महाराज पवार, त्यांनी जी टॉकीला वाजवले त्याबद्दल त्यांचं शुभेच्छा त्यांना. त्याचबरोबर प्रसाद असणार, त्याचबरोबर ही संस्थेची सगळी मुलं, आपली ही मुलं यात उभं राहिली याचं आज कौतुक आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण हाच असणारा वारसा पुढे घेऊन ही पोरं जाणार आहेत. आणि याच वयात पोरं उभं राहिली तर उभं राहिली, नाही तर गटरात पडलेली कळत नाही. हा, कारण त्यांना ते संस्कार तिथून पुढे लागत जातात. त्याचबरोबर या असणाऱ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण